मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आणि आज आमचा ब्लॉग आहे मुंबई इंडियन्स वर्सेस PBKS ही मॅच बघायला आम्ही चाललो आहे वानखेडे स्टेडियमला. दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी पण एक IPL मॅच तरी नक्की बघणार आणि ती जाणार आहे आता वानखेडेला. बघताय बाय द वे BBKS ला सपोर्ट करते, पण PBKS चा टी शर्ट नाही भेटला म्हणून मी हा टी शर्ट घातला आणि हा चांगला पण दिसत होता. ऑफिशियली ही जी आहे ती ट्रेटर आहे. ज्या मातीत मी जन्म घेतलाय तिलाच सपोर्ट करणार आहे मी. तर राहून मुंबईचे टोचले मुंबई इंडियन्स गाईज. एकदम कट टू कट असं टायमिंगवर आम्ही निघालो. आता 5:40 ची ट्रेन होती मिरर रोडवरनं, पण ती आम्हाला भेटणार नाही कारण ही पोरगी जी आहे ही स्वतःच काम करत बसली होती. मी एवढं काम करते ना म्हणून आपल्याला तिकीटाचे पैसे भेटतात समजलं. तर जसं मी बोललेलो तशी आमची ट्रेन ती मिसच झाली. आता शेवटी आम्हाला गर्दीवाल्या ट्रेननी जावं लागणार आहे. या बाईच्या मिस्टेकमुळे फक्त ती कधी पण काम करत बसते. आता असा एक सीन झाला की आमच्याकडे फक्त 2 तिकीट्स आहेत, तर मी आणि हीच फक्त जात आहे बरोबर. तर ही फोन करून स्वतःच्या भावाला म्हणते यू स्टील हॅव एन ऑपॉर्च्युनिटी. जेव्हा मी विचारलं यू स्टील हॅव एन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, तर ती म्हणते चुप बस ना, चुप बस, कोण घेऊन जात आहे. शुभम, आय फील पिटी फॉर यू. तर नेहमीप्रमाणे ही परत रागवली ही बाई. स्नेहा पाठी बघ इथे. तर आता आम्ही पोहोचलो चर्चगेट स्टेशनला. इकडून चालत जायचंय गेट नंबर 4 ला आणि तिथे आमचा स्टँड आहे सचिन तेंडुलकर स्टँड. दिस इज चर्चगेट स्टेशन गाईज. हे आहे चर्चगेट स्टेशन आणि तुम्ही बघा हे माहोल किती चांगला आहे. जो नेहमी असतो वीकेंड वाला तर नाही आहे. हा, वीकेंड वाला माहोल नाही आहे पण आहे. आता तुम्हाला आणखी पुढे दाखवतो, तिकडे आणखी तुम्हाला चांगला माहोल दिसेल. पण स्नेहा, तुला काय वाटतं, आपण इंडियाची मॅच बघायला गेलेलो, इंडिया हरली आणि अहमदाबादला गेलेलो, तेव्हा कसा एन्व्हायरमेंट होता आणि तुला जनरल IPLचा एन्व्हायरमेंट कसा वाटतं? मला इन जनरल वानखेडे ऑब्विसली द होम ग्राउंड फॉर मुंबई इंडियन्स. बरोबर. स्टील माझ्यासाठी मुंबईच्या जवळ राहते, मुंबईत नाही, तर आय फील इट्स गुड. आणि म्हणून मुंबईवाला माहोल तर ऑन टॉप असतोच. बट इंडियाची T20 मॅच आय सॉ इट फॉर द फर्स्ट टाइम इन अहमदाबाद. आणि आता वर्ल्ड कप नंतर मला IPLचा एवढा क्रेज नाही राहिला. हा, ते थोडं ड्रॉप झालंय, सगळ्यांचंच तसं झालंय. कारण इंडिया वर्ल्ड कप जिंकली ना, आता इंडिया नसती जिंकली ना तर खूप क्रेज असा राहिला असता अजून पण. कारण मग लोकांना असं वाटतं की हा आपली टीम जिंकावी. दरवर्षी आम्ही 2 मॅच बघायला येतो, पण यावर्षी 2 मॅचचे पैसे एकाच मॅचने खाल्ले. हा, तर बघू, आपण अहमदाबादला जाऊ शकतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपण जाऊ शकतो. तुझ्या घरी कुठे झाड आहे ते मला पण दाखवून ठेव जरा. अरे मेन म्हणजे तिकडची तिकीट स्वस्त आहे. तुम्हाला तिथे जिथे स्टँड पाहिजे तिथे भेटतं, तुम्हाला तुमच्या चॉईसची सीट भेटते. तर हे एक फायदा आहे अहमदाबादमध्ये. बस फक्त एकच गोष्ट ही आहे की तिकडचा माहोल आणि इकडच्या माहोलमध्ये खूप फरक आहे. इकडे आपल्या मुंबईची पलटण क्लास माहोल असतो, एकदम आग. मध्ये काहीतरी आलेली खूप खतरनाक पडणार वाटली, पडता वाचली गाईज. तुम्हाला लाईव्ह बघायला भेटलं असतं. Asics शूज घालून, MI ची जर्सी घालून, आणि कोणता मॅक्स प्रोटीनचा प्रोटीन बार खात चाललाय. नुसतं परीक्षेत केणी परिगारी केणी. आता आम्ही गेट नंबर 4च्या लाईन मध्ये उभे राहिलो. पहिल्यांदा आम्हाला इथे लाईन भेटली आहे ना. नेहमी आपण गेलोय डायरेक्ट आतमध्ये ना. तुला आदत झाली अनसिव्हिलाइज्ड राहायची. फायनली गेट नंबर 4 थ्रू आम्हाला एंट्री भेटली. आता ते बघा, ते आहे स्टेडियम आणि धावत जायचंय. चला लावू. मोर क्लोजर टू द स्टेडियम. तुम्हाला माहिती आहे हे आहे युनिव्हर्सिटी ग्राउंड. हे बघा, हे आणि हे त्याचे स्टँड्स आणि समोर आहे वानखेडे स्टेडियम. वॉक फास्ट. इट्स आवर अँथम. लवकर चला, पुढे जायचंय.
आणि आमची आहे शेरकेस 10. मार्केट पाहिजे नाही भेटणार, मला वाटत नाही आता असतं इथे. लिहायचं होतं जे भांगडा वर्सेस लावणी योगा तर तमाशा तर होणारच. बराबर. या. तर आम्हाला स्टार्टचा बॉल बघायला भेटतोय नशिबाने. इट्स आवर लक. मुंबईची बॅटिंग आहे. नाही, देयर इज नो रोहित शर्मा. इज अर्शदीप बॉलिंग. फर्स्ट बॉल, थर्ड बॉल. ही आहे फेक मुंबई सपोर्टर. ही पंजाबला सपोर्ट करते कारण त्याच्यात आहे श्रेयस अय्यर. अँड हिअर कम्स सूर्या कुमार यादव. आणि आम्ही आलो इथे स्टेडियमला आणि परत हागले. सूर्या कुमार यादव बॉल. आणि आता आला आहे हार्दिक पांड्या, द किंग अराइव्ह. बॅट चेक केलेली आहे, ऑफ केलेला आहे. बघा तिथे क्रिएटर स्टँड आहे. आमचा एम आहे तिकडे पोचायचं. तर बघा सौरभ गाडगे तिकडे. सौरभ गाडगे सोबत आणखी कोण कोण आहेत ते मला कळत नाही. फोकस जिंडेंचं दिसतंय. तर 195 हा टोटल झालाय. आणि या बाईने पहिला 195 सांगितलं होतं, पण नंतर एक 6 बघून हिने सांगितलं 200. तर तुम्हाला सांगतो मी जिंकलेलं आहे. ही सांगितलेलं 197. क्लोजेस्ट मी आहे. जिंकणार आहे फर्स्ट इनिंग्स डन. अँड दॅट्स अनिल कुंबळे फॉर यू गाईज. अनिल कुंबळे हा बघा. त्याच्या बाजूला कोण आहे? दीपदास गुप्ता. अनिल कुंबळे 700+ wickets in test matches. Oh wow. Lord Shardul has come to bowl and wicket is incoming. Mark my words. Bumrah has come to bowl and mark my words, it's a wicket. काय वाटतं या बॉलवर काय होणार? ओ वेल बॉल्ड. तुम्ही बघताय हा बघा कॅमेरावाला व्हिडिओ घेतोय, पण काय टीव्हीवर काय दिसणार नाही. खूपच बेकार सिच्युएशन चालली आहे. मला तर इकडे एक विकेट नाही पडत आहे. मला तर पाहिजे होतं की जिंकावी, पण एवढा घाट कंटाळा. बोरिंग मॅच. तुला वाटतं का आता बॉल चेंज केलेला आहे, तर तुला वाटतं का इकडून नशीब बदलू शकतं मुंबईचा? टाइमलाइन्स कॅन बी चेंज्ड. होपफुली. गणपती बाप्पा.
गाईज मॅच ऑलमोस्ट संपलेली आहे. तुम्ही बघताय लोक चाललेत आता. फायनली मॅच तर बेस्ट आहे, पण श्रेयस अय्यरची बॅटिंग आणि सिमरनची हिटिंग क्लास वाली बघायला भेटली, पण आमचे पैसे वेस्ट केले जाते वाटते. फक्त 8 रनची गरज आहे पंजाबला. आणि 23 बॉल आहे, लवकर संपवा आता, बस झालं. बाउंड्री हिची टीम जिंकलेली आहे. मी सॅड आहे. I was a traitor disguised as supporter. Walking down the I would lanes like of to- University ground. I want to point out one thing. My beloved friend Bhavesh was saying that match फिक्स is fixed. आणि त्यांनी 8:30 वाजता टाकलेलं की मॅच फिक्स आहे आणि पंजाब आज हरणार आहे, MI जिंकणार आहे. आणि तुम्ही 11 वाजता बघताय की काय रिझल्ट आहे. तर मित्रांनो, मला फक्त एकच सांगायचं की एवढं इझी नाहीये फिक्सिंग करणं, कॅचेस पकडणं, जेव्हा एक एक thousands रन of मारणं. cameras are pointing at you, how can you do acting? आणि त्यात भावेश कडून हे अजिबात एक्सपेक्टेड नाही होतं. अनफॉलो बेसिकर भावेश. तर गाईज खूप मोठी ट्रॅजेडी झाली माझ्यासोबत. माझं पोट फुल ब्लोट झालेलं आणि खूप दुखत होतं. तर मी चर्चगेटवरून ट्रेन तर पकडली, पण त्यानंतर आम्ही अंधेरीला उतरावं लागलंच, कारण मला लागलं होतं हे. तर अंधेरीला उतरलो. इथे बर्गर किंग कॅफेमध्ये मी जाऊन आलो, तर थोडा आता जरा रिलॅक्स वाटतंय, नाहीतर भाई वाट लागलेली खरंच. हा व्लॉग बघा, नक्की बघा, लाईक मस्त करा, आहे सबस्क्राईब t-shirt. करा आणि टी शर्ट बघा हिचं खूप छान वाटतं, माझं पण बघा. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असंच प्रेम दाखवत जावा. अरे पहिले शूज घ्या काढतो.